आणि या वर्षातली एक मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूया। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी सुनावण्यात आली आहे। केस कोर्टाकडून वाल्मिक कराडला सीआयडी कस्टडी सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच त्याचा कोर्टामधला युक्तिवाद जो होता दोन्ही बाजूच्या वकिलांचा तो पूर्ण झालेला होता। आज तो पुण्यामध्ये सीआयडी समोर शरणागती त्याने पत्करल्यानंतर त्याला बेडमध्ये आणण्यात आलेलं होतं। केजमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता 4-5 जे लावलेले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेले। त्यांच्या पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती। मुळामध्ये एफआयआर जर पाहिला तर एफआयआर मध्ये त्यांच्याकडनं जप्ती करण्यासारखं काही नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे ते अतिशय चुकीचा विषय। मुळामध्ये हा जो एफआयआर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आलेत खंडणीची, खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली, याच्यामधले वेगवेगळे प्रकार बीएनएसएस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 308, 2, 3, 4, 5 लावलेले। मुळामध्ये या प्रकरणात या एफआयआर मध्ये 308, 5 हे लागू होत नाही। हे लागू होत नसताना ह्याच्यामध्ये 308, 5 लावलं की मुळात चुकीचं आहे। म्हणजे मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि एफआयआर पाहावं। हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल। जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोडियल इंट्रोगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला गृहीत धरून कोर्टाने जरी 14 दिवसाचा पीसीआर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो 14व्या दिवशी पीसीआर संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल। परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो जे कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि एफआयआर पाहावं। मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासामोर येईल आणि यातला एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे हत्या प्रकरणाचा तपास होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे। चुकीचा त्या प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पूर्वी झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणाशी संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे, आज त्याच्यावरची टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही। परंतु आज प्रथमदर्शनी जो खंडणीचा एफआयआर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती पीसीआर मागितली आणि त्यांना 14 दिवसाची पीसीआर त्या ठिकाणी याच्यामध्ये आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले। परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी 2006 पासून वकिली करतो ते आज 2024 आहे। आजपर्यंत किती